हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स. एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजच महाट्रान्सकोनी नवीन 8 नोटिफिकेशन, रिवाइज नोटिफिकेशन ज्याला म्हणता येईल, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोटीस पब्लिश करण्यात आलेलं आहे. आता बघा, त्यामध्ये सर्वात पहिली जी नोटिफिकेशन आहे ती म्हणजे रीॲडव्हर्टिजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MSCTCL आणि त्याच्याचबद्दल जे रिफंडच्या ज्या तुमच्या क्वेरीज होत्यात, आधी भरलेले जे तुम्ही फॉर्म्स आहेत, तुम्हाला नुकताच माहिती आहे नोटिफिकेशन कॅन्सल झालेली होती. त्यांनी सांगितलं होतं ऑफिशियल वेबसाईटवरती की रीॲडव्हर्टिजमेंट ही पोस्ट करण्यात येईल. त्याच प्रकारे त्यांनी 8 अशा नवीन ज्या अपडेट्स या वेबसाईटवरती दिलेल्या आहेत. त्याप्रथम त्याच्यातली सर्वात पहिली जी आपली नोटिफिकेशन आहे ती म्हणजे रिफंड ऑफ अप्लिकेशन फी ॲज एक्झामिनेशन फीज. याबद्दलची जी महत्त्वाची क्वेरी आहे ही तुम्ही लक्षात ठेवा. हा जो नोटिफिकेशन आहे हा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला येईल की आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आणि कसे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. बघा, यामध्ये काय दिलेलं आहे, रीॲडव्हर्टिजमेंट ऑफ पोस्ट इन MSCTCL, रिफंड ऑफ अप्लिकेशन फी, एक्झामिनेशन फीज. ठीक आहे. हे बघा, रीड म्हटलेलं आहे, नोटिफिकेशन डेटेड 2014 अँड 1906 2024 रिगार्डिंग द रिक्रिएशन ऑफ हेल्पलाईन. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे महत्त्वाचं की इन कंप्लायन्स टू द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस SEBC रिझर्वेशन enacted through the SEBC Reservation Act 2024 by the Government of Maharashtra and due to the revised vacancies position from 3713 vacancies to 4424. आता बघा, याचा अर्थ काय की आपल्याकडे ज्या नवीन वॅकन्सीज अपडेट झालेल्या आहे. ठीक आहे. सर्वप्रथम एक मुद्दा म्हणजे की SEBCचं जे आरक्षण आहे, ठीक आहे, त्याला कन्सिडरेशन घेऊन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोटल ज्या वॅकन्सी होतात 3713 आता किती झालेल्या आहेत, त्या झाल्या 4494. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजायला आला. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे द पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट वाईड ॲडव्हर्टिजमेंट नंबर. काही ज्या ॲडव्हर्टिजमेंट नंबर मागच्या वर्षी पब्लिश झाले होते त्यातली एक पहिली म्हणजे 423, 523, 623, 723, 823, 923, 124 आणि 224. यामध्ये ह्या ज्या 24च्या होत्या त्या ॲडव्हर्टिजमेंट ह्या होत्या आपल्याकडे इंटरनल रिक्रुटमेंटच्या. बाकी 423 ते 823 923 पर्यंतच्या होत्या काही डायरेक्ट रिक्रुटमेंट, काही डिपार्टमेंटल पोस्ट अपग्रेडेशनसाठी होत्या, म्हणजे ज्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, DY आणि सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि विद्युत सहायक आणि असिस्टंट इंजिनियर ट्रान्सको. ठीक आहे. त्यामध्ये टेलिकम्युनिकेशन सुद्धा आलेलं आहे. ठीक आहे. त्यात काय म्हटलेलं आहे, ह्या कंप्लायन्सेस लावताना, ठीक आहे, ही जी आपल्याकडे रिक्रुटमेंट आपली कॅन्सल करण्यात आली होती त्यासाठी म्हणून जे आहे आता रीॲडव्हर्टाईज करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, वाईड ॲडव्हर्टिजमेंट नंबर डेटेड 1906, म्हणजे 2 दिवसापूर्वी आलेली एक अपडेट वेबसाईटला तुम्हाला माहिती आहे 19 तारखेला अपडेट आली होती की इट वॉज नोटिफाईड दॅट. आता बघा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही समजून घ्यायला हवा. इट वॉज नोटिफाईड दॅट द कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड फॉर द various post advertised need not to pay application fees again for the submitting their application against the post re-advertised. याच्यात अर्थ काय म्हटलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी आधी फीस भरलेली होती, ठीक आहे, हा मुद्दा इथपर्यंत लक्षात ठेवा. इथून इथपर्यंत काय म्हटलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आधी नोटिफिकेशनमध्ये फी पे केली होती त्यांना परत फी पे करायची गरज नव्हती. पण बघा, इथे काय म्हटलेलं आहे, हाऊ एव्हर. ठीक आहे. पण याचाच अर्थ काय, हाऊ एव्हर, ठीक आहे, ड्यू टू द टेक्निकल कन्स्ट्रेंट द ॲप्लिकेशन फी. काही टेक्निकल तांत्रिक अडचणीमुळे जी ॲप्लिकेशन फीज आहे पेड बाय द कॅन्डिडेट हू हॅव सक्सेसफुली सबमिटेड देअर ॲप्लिकेशन वाईड ॲडव्हर्टिजमेंट नंबर दिस. ठीक आहे. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांनी तुमची जी फीज आहे ती सक्सेसफुली पे केली होती कुठल्या ॲडव्हर्टिजमेंट नंबरसाठी, 423, 523, 623, 723, 823, 923 किंवा 124 आणि 224, म्हणजे मागील झालेले जे काही तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुम्ही फी पे केलेली होती विल बी रिफंडेड. ठीक आहे. विल बी रिफंडेड म्हणजे ही रिफंड करण्यात येईल. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ही तुम्हाला फी रिफंड करण्यात येईल. सेम चॅनल म्हणजे काय, ज्या मोड ऑफ पेमेंटने तुम्ही पे केलं असेल, समजा तुम्ही UPIने केलं असेल तर तुम्हाला UPIवरती रिफंड मिळेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ज्या मेथडनी तुम्ही त्याला पेमेंट केलं असेल ना त्याच मेथडनी तुम्हाला ते परत येईल, हे त्यांनी म्हटलेलं आहे. टू द रिस्पेक्टिव्ह बँक अकाउंट अँड ऑल द पोस्ट with a revised vacancies with a SEBC reservation have been re-advertised. ठीक आहे. have been re-advertised याचा अर्थ काय म्हटलेलं आहे की ज्या काही पोस्ट होत्या नवीन, ठीक आहे, रिवाइज्ड वॅकन्सीज, ज्या वॅकन्सी आपल्याकडे वाढून आलेल्या आहेत इन्क्लुडिंग SEBC, ठीक आहे, म्हणजेच सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसला रिझर्वेशनला कन्सिडर करून नवीन वॅकन्सीमध्ये जी वाढ आणण्यात झालेली आहे ती 4494 झालेली आहे 3713 पासून. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या विथ कन्सिडरेशन ऑफ SEBC रिझर्वेशन या नवीन जागा ज्या आहेत रीॲडव्हर्टाईज करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती तुमच्यासाठी आज मी तुम्हाला सांगतोय, कारण की यामध्ये काय दिलेलं आहे की जी तुमची फी पे करायची होती ती तुम्हाला
परत मिळेल. ठीक आहे, जर तुम्ही या ॲडव्हर्टिजमेंट नंबरला अप्लाय केलं असेल तर, आणि तुम्हाला परत त्याला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, इथं सर्वात पहिली जी अपडेट होती हे मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या बाकीच्या रिक्रुटमेंट अपडेट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये चॅनलवरती पाहाव्यास मिळेल, तर त्यासुद्धा तुम्ही पाहून घ्यावा. ठीक आहे, अजून कोणाला काही क्वेरीज असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही. पण मी तुम्हाला सांगतोय की ज्या पद्धतीने त्यांनी सरळ सरळ क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्ही भरलेली फी जी होती, ठीक आहे, ती तुमची परत करण्यात येईल. ठीक आहे, इट विल बी रिफंडेड. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे की पहिले जरी म्हटलं असेल 19 तारखेला की तुम्हाला फी पे करायची नाही, पण काही तांत्रिक अडचणीमुळे इथे म्हटलेलं आहे टेक्निकल कन्स्ट्रेंट ॲप्लिकेशन फीज विल बी रिफंडेड. ठीक आहे, विल बी रिफंडेड ही परत करण्यात येईल. सेम चॅनलला तुम्हाला जिथून तुम्ही पेमेंट केलं तिथेच तुम्हाला त्याचं रिफंड येईल टू द रिस्पेक्टिव्ह बँक अकाउंट. अँड ऑल द पोस्ट विथ द रिवाइज वॅकन्सीज विथ SCBC रिझर्वेशन हॅव बीन रीॲडव्हर्टाइज. ठीक आहे, नवीन रीॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर ही या महत्त्वाच्या नोटिफिकेशनला तुम्ही एक काळजीपूर्वक वाचा, आणि सोबतच आलेली जे काही तुम्ही अप्लाय केले होते आधी नोटिफिकेशन ते सुद्धा तुम्ही अप्लाय करा. आता बघा, यासाठी जे वयाची वगैरे अट आहे ते तुम्ही त्या रिस्पेक्टिव्ह व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईस. यानंतर कुठले क्वेरीज असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. भेटू आपण आपल्या नवीन अपडेटमध्ये लवकरात लवकरच.